आपल्या रिसोड तालुक्याला भगीरथानं साक्षात गंगा दिली, पण राजकीय अनास्थेनं या गंगेचं वाळवंट झालं. सिंचनाला तर सोडा, साधं जनावराला पिण्यासाठी पाण्याचा थेंबही पैनगंगेत दिसत नाही. ज्या पेनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यातून होतो आणि रिसोड तालुक्याचे बरोबर मधोमध दोन भाग करून पेनगंगा नदी खाली वाशिम तालुक्यामध्ये, अर्थातच मराठवाड्यामध्ये ही पेनगंगा नदी त्या ठिकाणी जाते. सिंचन हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे आणि सिंचनासाठी मुबलक पाणी असणं ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची आज गरज आहे. रिसोड तालुक्यामधून पेनगंगा नदी वाहत असताना मी आधीच सांगितलं की ही बरोबर तालुक्याचे दोन भाग करून वाहते आणि माझ्या मागे जे आपण पाहता हे 90च्या दशकामध्ये कोल्हापूर पद्धतीचे बंधारे या ठिकाणी बांधलेले आहेत, परंतु हे बंधारे पूर्णपणे जीर्ण झालेले आहेत. या बंधाऱ्यामध्ये आता पाणी राहत नाही. रिसोड तालुका शेती योग्य क्षेत्र 72,000 हेक्टरचं क्षेत्र आहे. ह्याच्यापैकी पेनगंगा नदीच्या काठावर असणारं 41 गावं आणि जवळपास प्रत्यक्ष सिंचन उपसा पद्धतीनं आपण जे सिंचन करतो हे सिंचन 9 ते 10,000 हेक्टरवरती होते आणि पर्क्युलेशननं म्हणजे जमिनीत पाणी पाझरून जे सिंचन होते ते 10,000, म्हणजे एकूण 70,000 72,000 हेक्टर पैकी एकट्या पेनगंगेत जर पाणी कायम राहिलं, या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या जागेवरती आपण जर आधुनिक पद्धतीचे बॅरेज बांधू शकलो तर जवळपास 20,000 हेक्टर क्षेत्र या तालुक्यातलं शाश्वत पद्धतीनं कायमस्वरूपी सिंचनाखाली येऊ शकते. एवढं मोठं पोटेन्शियल, एवढ्या चांगल्या पद्धतीचं काम या नदीवरती होऊ शकते. गेल्या 2009-10 पासून माझ्या सहकाऱ्यांची आणि भूमिपुत्र शेतकरी संघटनेची मागणी आहे की या पेनगंगा नदीवरती बॅरेज झाले पाहिजे, आधुनिक पद्धतीचे बॅरेज झाले पाहिजे. म्हणजे वरती बुलढाणा जिल्ह्यापासून रिसोड तालुक्यापर्यंत 100 किलोमीटरमध्ये कुठेही पाऊस झाला तर हे बॅरेज आपल्याला भरून घेता येतात. परंतु राजकीय उदासीनता, इच्छाशक्ती यामुळं हा प्रकल्प पूर्णपणे रखडलेला आहे आणि आज शेतकरी सिंचनापासून वंचित राहत आहेत. शेतकरी सिंचनापासून वंचित राहत असल्यामुळं चांगल्या पद्धतीचे फळपिकं, चांगल्या पद्धतीची शेती करण्यासाठी शेतकरी धजावत नाहीत. रिसोड तालुक्यातून वाहणाऱ्या या पेनगंगा नदीवरती 90च्या दशकात 7 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले होते. हे बंधारे पूर्णपणे जीर्ण झाले. या बंधाऱ्यात कुठल्याही पद्धतीचं पाणी राहत नाही. पावसाळ्यात जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस होतो तेव्हा पूर्णपणे नदी आणि नदीकाठचे शेत हे पूर्णपणे वाहून जातात आणि जे शेत वाहून जातात त्या शेतकऱ्यांना रब्बीमध्ये अथवा उन्हाळ्यात कुठल्याही प्रकारचं पाणी मिळत नाही. ही मागणी गेल्या 15 वर्षापासून आपण सातत्यानं लावून धरतो. सातत्यानं त्याच्यासाठी पदयात्रा काढली, पेनगंगा परिक्रमा केली, सातत्यानं पाठपुरावा केला. तत्कालीन जलसंपदा मंत्री अजितदादा पवार हे त्यावेळेला जिवंत होते आणि त्यांच्याकडे सुद्धा आपण त्यावेळेला पाठपुरावा केला. त्याच्यानंतर पाटबंधारे मंत्री तटकरे झाले, तटकरेंकडं बैठका झाल्यात आणि इथल्या राजकीय नेत्यांकडे वारंवार पाठपुरावा केला, परंतु राजकीय उदासीनतेमुळं या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं बॅरेजमध्ये रूपांतर होऊ शकलं नाही आणि होईल का नाही याबद्दल सध्या तरी शंका वाटते. याचं कारण असं की कुठलाही राजकीय नेता या तालुक्यातला या कामासाठी पुढे येताना आम्हाला दिसत नाही. किंबहुना सरकारमध्ये राहिले, विरोधी पक्षातही राहिले, परंतु
पाहिजे तसं काम सिंचनाच्या बाबतीत होताना दिसत नाही. आणि म्हणून भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी वैयक्तिकरित्या याचा सातत्यानं पाठपुरावा करतो, परंतु काम होताना दिसत नाही. विरोध म्हणून नव्हे, परंतु हा सिंचनाचा जर प्रश्न मार्गी लागला तर या भागातला शेतकरी सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. सरकारनं 1,00,000 कोटीच्या जवळपास वैनगंगा नळगंगा प्रकल्पाची घोषणा केली, नदी जोड प्रकल्पाची घोषणा केली. परंतु ही घोषणा करत असताना घाटावरचा जे तालुके येतात, मग त्याच्यामध्ये रिसोड तालुका हा अत्यंत महत्वाचा आहे. सिंचनाचा बॅकलॉग या तालुक्यामध्ये खूप मोठा आहे आणि या तालुक्यामध्ये जर पाणी पोहोचवायचं असेल वैनगंगा नळगंगा प्रकल्पाचं, नदी जोड प्रकल्पाचं, तर हे पाणी लिफ्ट करून पेनटाकळी धरणात टाकल्याशिवाय या नदीला पाणी राहू शकत नाही. म्हणजे ती जी प्रोसेस आहे ही अत्यंत अवघड प्रोसेस आहे, लेंदी प्रोसेस आहे आणि वेळखाऊ प्रोसेस आहे. त्यामुळं तेही काम होईल का नाही याबद्दल शंका वाटते. आणि यदा न कदा भविष्यामध्ये नदी जोड प्रकल्पामध्ये पेनगंगा नदीचा जर समावेश झाला, या नदीमध्ये पाणी सोडल्या गेलं, तर हे पाणी साठवण्यासाठी म्हणजे ज्या पद्धतीनं पाईपलाईन जरी एखाद्या गावामध्ये आपण केली, परंतु जर तुमच्याजवळ भरून घ्यायसाठी भांडे नसतील तर किती मोठ्या प्रमाणात पाणी आलं तर त्याचा फायदा होत नाही. त्याच पद्धतीनं रिसोड तालुक्यामध्ये जर पाणी साठवायचं असेल, सिंचन क्षमता वाढवायची असेल, तर याच्यासाठी पेनगंगा नदीवरती आधुनिक पद्धतीचे बॅरेज होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि याच्यासाठी आपण संघर्ष करत आहोत आणि पुढेही करत राहू.